नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 4 सजीवातील पोषण या पाठाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या भागात सुद्धा ह्या पाठाचा अभ्यास केलेलाच आहे आणि त्यातलं आपण काय पाहिलं तर पोषणाच्या पद्धती कोणत्या आहेत ते पाहिलं आणि स्वयंपोषित वनस्पती म्हणजे काय आणि त्यांचे अन्न कसं बनवतात आणि नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणजे काय याच्याविषयी आपण माहिती घेतली. आजच्या भागामध्ये आपण वेगवेगळे म्हणजे कीटकभक्षी वनस्पती, मृतोपजीवी वनस्पती, परपोषी वनस्पती यांच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. तर सहजीवी पोषण, सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सहजीवी पोषण म्हणजे काय तर 2 किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण, आधार इत्यादी बाबी साध्य होतात. यालाच सहजीवी पोषण असे म्हणतात. काय सहजीवी पोषण म्हणजे काय तर 2 किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण, आधार इत्यादी बाबी साध्य होतात. यालाच काय म्हणतात तर सहजीवी पोषण असे म्हणतात. तर काही झाडांच्या मुळाजवळ बुरशी वाढलेली तुम्ही बघितलीच असाल. तर काय होतं ती काही झाडांच्या मुळाजवळ बुरशी वाढते आणि मग झाड काय करतं त्या बुरशीला पोषक तत्व पुरवते आणि या बदल्यात बुरशी काय देतं झाडाच्या मुळांना तर क्षार व पाणी पुरवते. तसेच शैवाल व बुरशी एकत्र राहतात त्यावेळी बुरशी शैवालाला निवारा, पाणी व क्षार पुरवते आणि त्या बदल्यात शैवाल बुरशीला अन्न पुरवते. या प्रकारातून तयार होणारा सहजीवी वनस्पती म्हणजेच दगडफूल. तर आता आपण सहजीवी पोषण पाहिलं. आता आपण परपोषी वनस्पती म्हणजे काय म्हणजे हेटरोट्रॉपिक प्लांट्स. इंग्लिशमध्ये परपोषी वनस्पतींना काय म्हणतात तर हेटरोट्रॉपिक प्लांट्स. म्हणजे ज्या वनस्पती आधारासाठी दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असतात त्या वनस्पतींना काय म्हणतात तर परपोषी वनस्पती असे म्हणतात. परपोषी वनस्पतींमध्ये हरितद्रव्य नसते त्यामुळे त्या स्वतःचे परपोषी वनस्पतीमध्ये हरितद्रव्य नसते. तर बहुतेक या वनस्पती परपोषी वनस्पतीमधील बहुतेक वनस्पती या परजीवी असतात. परजीवी म्हणजे काय तर ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात त्यांना काय म्हणतात परजीवी वनस्पती असे म्हणतात. तर उदाहरणार्थ बांडगूळ, अमरवेल इत्यादी. पण ह्या परजीवी वनस्पतींचे 2 प्रकार आहेत. एक अर्धपरजीवी वनस्पती आणि दुसरा संपूर्ण परजीवी वनस्पती. आता अर्धपरजीवी वनस्पतीमध्ये काय होतं तर ह्या वनस्पती मोठ्या वृक्षांचा आधार म्हणून वापर करतात आणि त्यांच्यामधून क्षार व पाणी शोषून घेऊन स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. उदाहरणार्थ बांडगूळ. आणि म्हणून अशा वनस्पतींना काय म्हणतात तर अर्धपरजीवी म्हणतात. म्हणजे त्यांचे अन्न स्वतःचे स्वतः त्या बनवतात, फक्त त्या क्षार आणि पाणी या आश्रयी वनस्पतीकडून शोषून घेऊन त्यांचे स्वतःचे अन्न स्वतः त्या बनवतात. उदाहरणार्थ बांडगूळ. आणि आता संपूर्ण परजीवी वनस्पती म्हणजे काय तर संपूर्णपणे त्या आश्रयी वनस्पतीवरच अवलंबून असतात. ज्या वनस्पती संपूर्णपणे आश्रय वनस्पतीवरच अवलंबून असतात कारण त्यांच्यामध्ये हरितद्रव्य नसते म्हणून त्यांना काय म्हणतात तर संपूर्ण परजीवी वनस्पती असे म्हणतात. उदाहरणार्थ अमरवेल. तर अमरवेल तुम्ही पाहिलेत का त्यांना पानं वगैरे काहीच नसतात. ते तर नुसतं खोडांचं पिवळ्या रंगाच्या खोडांचं जाळं असतं. आता आपण काय पाहिलं तर परपोषी वनस्पती म्हणजे काय ते पाहिलं आणि परजीवी वनस्पती कोणत्या आहेत ते आपण पाहिलं. आता आपण कीटकभक्षी वनस्पती म्हणजे काय कीटकभक्षी वनस्पती म्हणजे काय हे पाहूया. कीटकभक्षी वनस्पती म्हणजे इन्सेक्टिव्होरस प्लांट. त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. तर काही वनस्पती कीटकांचे भक्षण करून त्यांच्या शरीरापासून अन्न घटक मिळवतात. मग या म्हणजे उदाहरण कुठल्या तर घटपर्णी आणि ड्रॉसेरा बर्मानी हे तुम्हाला माहितीच आहेत. या वनस्पती प्रामुख्याने नायट्रोजन संयुगाचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात वाढतात. म्हणजे त्याच्या ज्या जमिनीमध्ये नायट्रोजनची कमतरता असते त्या जमिनीमध्ये किंवा पाण्यात ह्या वनस्पती वाढतात. ड्रॉसेरा बर्मानी या कीटकभक्षी वनस्पतीची रचना एखाद्या फुलासारखी असते. कशी तर एखाद्या फुलासारखी असते. ती जमिनीलगत वाढते. तिची पानं आकर्षक गुलाबी लाल रंगाची असतात.
आणि त्याच्या कडांना बारीक केसतंतू असून त्यावर कीटकांना आकर्षणारे चिकट द्रवाचे बिंदू असतात. इसवी सन 1737 मध्ये श्रीलंकेत जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञाने या वनस्पतीचा शोध लावला आणि त्यांच्या सन्मानार्थ या वनस्पतीचे नाव बर्मानी असे आहे. आता तुम्हाला माहिती आहे घटकपर्णी वनस्पती सुद्धा कीटकभक्षी वनस्पती आहे. परंतु घटपर्णी वनस्पती आहे ना, हे तिच्यामध्ये प्रकाश संश्लेषण होतं, तर तरी पण मग ती कीटकांचं भक्षण का करतं? जरा डोकं चालवून सांगा बरं मला. सांगता का? काय मीच सांगू? मीच सांगते. तर घटकपर्णी वनस्पतीमध्ये काय करतं? घटकपर्णी वनस्पती कुठल्या जमिनीमध्ये असतात की ज्या जमिनीमध्ये नायट्रोजनची कमतरता असते आणि मग त्यामुळे आपल्या वाढीसाठी, तिच्या वाढीसाठी आणि प्रथिने निर्मितीसाठी असणारा नायट्रोजन तिला त्या मातीतून मिळत नाही, म्हणून ती कीटकांचे भक्षण करते आणि कीटकांचे भक्षण करून नायट्रोजनची कमतरता पूर्ण करते. त्याच्यासाठी तिच्यामध्ये प्रकाश संश्लेषण असून सुद्धा ती कीटकांचे भक्षण करते. आता आपण कीटकभक्षी वनस्पती म्हणजे काय ते आपण पाहिलं. आता आपण मृतोपजीवी वनस्पती म्हणजे काय ते पाहूयात. तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला एखादं झाड वगैरे कुजलेलं असेल तर त्या झाडावर अशी छत्र्यांसारखा आकार असलेले एखादं स्ट्रक्चर तुम्ही बघितलं असाल कधीतरी, तर त्यांना काय म्हणतात? भूछत्र म्हणतात. तर मृतोपजीवी वनस्पती म्हणजे काय ते आपण आता पाहणार आहोत. मृतोपजीवी वनस्पतीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तर सॅप्रोफायटिक प्लांट्स. तर सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषांवर अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात. कवक गटातील काही बुरशी व भूछत्रे या मृत अवशेषांवर जगणाऱ्या वनस्पती आहेत. म्हणजे बुरशी आणि भूछत्रे ही यांची उदाहरणं आहेत. तर या मृत अवशेषांवर काय करतात? त्यांचे अन्न कसे म्हणजे घेतात त्या वनस्पती, बुरशी आणि भूछत्र या मृत अवशेषांपासून आपले अन्न कसे घेतात ते आपण आता बघूयात. तर या मृत अवशेषांवर त्या पाचकरस सोडतात. काय सोडतात? पाचकरस सोडतात आणि त्यातील कार्बनी पदार्थांचे विघटन करून त्यापासून तयार होणारे द्रावण शोषून घेऊन पोषक द्रव्य मिळवतात. काही बुरशी तुम्हाला माहिती आहे, त्या काही बुरशी असतात ना, या आपलं अन्न दूषित करतात आणि त्याच्यामुळे काय होतं? विविध रोग होतात. पण काही बुरशीमध्ये म्हणजे औषधी गुण सुद्धा असतात. आता भूछत्रे आणि ईस्ट हे उपयोगी आहेत. ईस्ट ही कणवे आपल्याला कशासाठी उपयोगी होतं? तर ब्रेड तयार करण्यासाठी, पदार्थ आंबवण्यासाठी. आणि काही भूछत्रांमध्ये लोह आणि जीवनसत्वांचे प्रमाण फार जास्त असते. आता आपण काय पाहणार आहोत? तर वनस्पतीमधील पोषक द्रव्यांची कार्ये व अभावांचे परिणाम. तर वनस्पतीमध्ये कोणकोणते पोषक द्रव्य आहेत हे आपल्याला तर माहितीच आहे. आपण त्यांची कार्य आणि त्यांच्या अभावामुळे कोणते परिणाम होतात हे आपण पाहूया. तर नायट्रोजन हा पोषक द्रव्य आहे. त्याच्यामध्ये काय आहे? तर नायट्रोजन हा प्रथिन, हरितद्रव्य व पेशीद्रव्य यांच्यातील महत्वाचा घटक आहे. त्याच्या अभावामुळे काय होतं? तर वनस्पतीची वाढ खुंटते, पाने पिवळी होणे हे त्याच्या अभावामुळे होणारे परिणाम आहेत. तर फॉस्फरस काय करतात? तर फॉस्फरस काय करतो? तर प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतो. मग त्याच्या अभावामुळे काय होतं? तर अकाली पाने गळणे, उशिरा फुलं येणे, मुळांची वाढ खुंटणे असे परिणाम होतात. पोटॅशियम चयापचयाच्या कार्यासाठी आवश्यक असतो. मग त्याच्या अभावामुळे कोणते परिणाम होतात? तर खोड बारीक होणे, पाने कोमजणे, पिष्टमय पदार्थ तयार न होणे. तर मॅग्नेशियम हे हरितद्रव्य निर्माण करण्यासाठी उपयोगी असतो. मग त्याच्या अभावामुळे होणारा परिणाम काय आहे? तर संथ वाढ होणे, पाने पिवळी होणे. लोह पण हरितद्रव्य निर्माण करण्यासाठी मदत करतो. मग त्याच्या अभावामुळे काय होतं? तर पानं पिवळी पडणे. मॅग्नीज प्रमुख संप्रेरक घटक निर्माण करणे. मग त्याच्या अभावामुळे, मॅग्नीजच्या अभावामुळे काय होतं? तर वाढ खुंटणे, पानावर डाग पडणे असे परिणाम होतात. झिंकचं कार्य काय आहे? तर संप्रेरक व त्यातील घटक निर्माण करणे. म्हणून त्याच्या अभावामुळे होणारा परिणाम कुठला आहे? तर वाढ खुंटणे, पाने पिवळी होणे. म्हणजेच काय, आपण आता पोषक द्रव्य पाहिले आणि त्यांचे कार्य आणि त्यांच्या अभावामुळे होणारे परिणाम आपण आता पाहिले.
तर आज आपण काय शिकलो? तर आज आपण वनस्पती म्हणजे परपोषी वनस्पती म्हणजे काय आणि परपोषी वनस्पती, कीटकभक्षी वनस्पती, मृतोपजीवी वनस्पती म्हणजे काय हे आपण शिकलो. आणि सहजीवी पोषण याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली आणि विविध पोषक द्रव्य आणि त्यांची कार्य आणि त्यांच्या अभावाचे परिणाम हे आपण पाहिले. आता आपण पुढच्या भागामध्ये काय शिकणार आहोत? तर पुढच्या भागामध्ये आपण प्राण्यांमधील पोषण कसे होते हे आपण पाहणार आहोत. मुलांनो, तुम्हाला मी आज म्हणजे एक गोष्ट सांगते, गोष्ट नाही सांगत आहे, म्हणजे आस विद्यालय बद्दल सांगते. आस विद्यालय आहे ना, हे म्हणजे भारतातील पहिले ऑनलाईन स्कूल आहे. तिथे तुम्हाला 6वी ते 10वी सगळ्या विषयांचे क्लास मिळतील. म्हणजे कुठल्या विषयांचे? सगळ्या, तर सगळ्याच, म्हणजे सायन्स, मॅथ्स, सोशल सायन्स, कम्प्युटर, IT या सगळ्या सब्जेक्टचे तुम्हाला क्लास मिळतील. एवढेच नव्हे तर तुम्हाला अनलिमिटेड टेस्ट आणि तुम्हाला शिक्षकांकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळेल. म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना ह्या ॲपबद्दल सांगा, माहिती सांगा. धन्यवाद.